वेट लॉससाठी रनिंगचा विचार करता आहात का? मग 1 मिनिट थांबून ही रील नीट बघा. कल्पना करा आपल्याकडे एक गाडी आहे जी 20-25 वर्ष एका ठिकाणी पडलेली आहे. तिचा आपण फारसा वापर कधीही केलेला नाही आणि आता आपल्याला ती गाडी चालवायची आहे. मग पहिली स्टेप काय असेल? ती साफसफाई करणे, तिच्यामध्ये फ्युएल टाकणे, करेक्ट इंधन टाकणे, तिचे पार्ट्स जे आहेत त्याची सर्व्हिसिंग करणे सो दॅट ती स्ट्रॉंग होईल आणि नंतर तिला चालवायला काढणे. शरीराच्या बाबतीत सुद्धा हाच रूल अप्लाय होतो. 8वी-9वीपर्यंत आपण थोडंफार खेळत असतो. त्यानंतर अभ्यास, करिअर, एज्युकेशन, फॅमिली, पैसे यामध्ये आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट बंद पडलेल्या असतात आणि मग 35-40व्या वर्षी अचानक एखादा आजार होतो, वजन वाढतं आणि मग आपल्याला जाग येते. पण इतके वर्षाच्या न वापरल्यामुळे आपली बॉडी ऑलरेडी बऱ्यापैकी कमजोर झालेली असते. जॉईंटमध्ये स्ट्रेंथ नसते, मसलही वीक झालेले असतात. अशा केसमध्ये आपण रनिंग सुरू करणं, स्पेशली ज्यावेळेला वजन जास्त आहे त्यावेळेला ते बॉडीला जास्त डॅमेजिंग असू शकतं. ज्यावेळेला आपण रन करतो त्यावेळेला बॉडी वेटच्या 3 ते 4 पट इम्पॅक्ट हा जॉईंट्सवर होत असतो. त्यामुळे अचानक रनिंग सुरू करू नका. स्टेप वाईज अप्रोच सांगते, तो फॉलो करा. पहिल्या महिन्यामध्ये तुमचा डाएट चेंज करा. त्याच्यामध्ये हेल्दी गोष्टी ॲड करा, व्हेजिटेबल्स ॲड करा, प्रोटीन रिलेटेड गोष्टी ॲड करा आणि दिवसभरामध्ये छोट्या छोट्या मुवमेंट्स ॲड करा. हे आपल्याला वेट कमी करायला मदत करेल. नेक्स्ट मंथमध्ये डाएट, मुवमेंट प्लस लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस सुरू करू शकतो, जसं योगा आहे, मोबिलिटी वर्कआउट आहेत किंवा सायकलिंग, स्विमिंग. त्याच्या पुढे आणखी नेक्स्ट मंथमध्ये आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग हळूहळू ॲड करू शकतो, ज्यामुळे आपल्या बॉडीची स्ट्रेंथ वाढेल. प्लस आपण डाएट चेंज केलेलं आहे त्यामुळे थोडं वेटही कमी होत असेल. आणि नंतर हळूहळू वॉकिंग ॲड करा. त्यानंतर ते ब्रिस्क वॉकिंग करा. पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये रन वॉक टेक्निकने सुरू करा. बॉडीला सफिशियंट वेळ द्या, घाई करू नका. आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप इन्स्टंटली हवी आहे. आपण आपल्या आजूबाजूला अनेक जणांना बघतो ज्यांनी रनिंग सुरू केलं, त्यांचं वेट कमी झालं, त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या आणि आपल्यालाही असं वाटायला लागतं की रनिंग ही याची ट्रीटमेंट आहे. पण रनिंग इज अ स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी. बॉडीवर त्याचा भरपूर इम्पॅक्ट असतो. सुरू करणं खूप चांगली गोष्ट आहे, परंतु घाई करणं हे आपल्या शरीरासाठी योग्य राहत नाही. बॉडीला थोडासा वेळ द्या, बॉडीला ॲडॅप्ट होऊ द्या. कारण गाडी क्लीन न करता, तिचं मेंटेनन्स न करता ती गाडी आपण चालवायला लागली तर ती अर्ध्या रस्त्यात प्रॉब्लेम देईल आणि तिथे आपण जास्त मेंटली डिस्टर्ब होऊन जाऊ. आणि मग आपल्या जर्नीच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. आपण सुरू करतो, मग कुठेतरी इंजुरी होते, कंबर दुखायला लागते, गुडघे दुखतात, अँकलला पेन होतं आणि मग रनिंगलाच याचा दोष दिला जातो. सो करेक्ट अप्रोच करा, बॉडीला वेळ द्या, कंडिशनिंग होऊ द्या आणि रनिंग एन्जॉय करा. स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.